नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, नारायण राणेंनी शंकराचार्यांवर टीका करून स्वतःचीच करून घेतली मोठी गोची। तर आपल्याच विरोधात वातावरण जातंय बघून राणेंनी पलटवली आपली भाषा, पण ठाकरे गटाकडून पण यात उडी मारून केली राणेंची कोंडी। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया। दरम्यान हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय आहे असे बोलूनही राणे म्हणतात की मी एवढाच बोललो, पण नारायण राणेंच्या विरोधात शंकराचार्य तसेच देशातल्या राजनेत्यांनी उठवलेल्या आवाजानंतर राणेंच्या पायाखालची जमीन ही निश्चितच हललेली असेल। सतत कोणाच्याही सांगण्यावरून नारायण राणे याच्या त्याच्यावर हल्लाबोल करत असतात, पण यावेळेस मात्र नारायण राणेंची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे। त्यांना नक्कीच कळलं असेल की शंकराचार्य काय आहे। राणे जसे त्यांच्या योगदानाच्या बाबतीत बोलले, लगेचच साधू महंतांनी राणे ची कुंडलीच बाहेर काढली आणि याची परतफेड नारायण राणे यांना ज्यांनी डोक्यावर घेतलं त्यांना नक्कीच करावी लागणार। त्यानंतर नारायण राणेंनी पुढे येऊन माफीचे वातावरण तयार केले खरे, पण उद्धव ठाकरेंनी यात राणेंचा दिलखुलास समाचार घेऊन टाकलेला आहे। याच्या त्याच्यावर बोलून तोंडसुख घेताना तुम्हाला मजा वाटते, पण हा अपमान कोणताच हिंदू सहन करणार नाही। एवढी हिंमत राणेंची कस काय झाली? यांना बोलण्यासाठी भाजपमधलेच काही नेते त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून इशारा करतात, त्यामुळेच आम्ही त्यांना जास्त महत्त्व देत नाही। येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होऊन जाईल की राणेंची किंमत काय आहे आणि पिता आणि पुत्र यांचा येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच दारुण पराभव आम्ही करू, अशी ठाकरे गटाकडून राणेंनी केलेल्या महंत शंकराचार्यांवर केलेल्या खालच्या भाषेत टीकेला उत्तर देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, राणेंची टीका व शंकराचार्यजींचे समर्थक उद्धव ठाकरे यांनी राणेंना जे कोंडीत पकडून त्यांना जो इशारा दिला आहे, त्यावरून तुम्हाला काय वाटतं की राणेंना याची परतफेड येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच करावी लागेल की नाही? याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।